लावण्यात आलेले आहेत। दृश्य आपण पाहतोय धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात। त्या ठिकाणी आदिती तटकरे सुद्धा आहेत। खरं तर स्वर्गीय अजितदादा पवार यांची आज जयंती आणि त्या निमित्ताने ही दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत। धनंजय मुंडे यांना या प्रसंगी अश्रू अनावर झालेले आहेत। त्या ठिकाणी मंत्री आदिती तटकरे या सुद्धा उपस्थित आहेत। राष्ट्रवादीचे सर्व नेते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर धनंजय मुंडे भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे। यापूर्वीच सुनील तटकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाऊक अशी पोस्ट केलेली आहे। अजितदादांच्या आठवणींना त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा देण्यात येत आहे। तर धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झालेत। त्यामुळे त्यांच्या आदिती तटकरे या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। राष्ट्रवादीचे अन्य सुद्धा नेते त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। स्वर्गीय अजितदादा पवार यांची आज जयंती आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्व नेते त्या ठिकाणी जमलेत। यापूर्वीच सुनील तटकरे खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। मागच्या वर्षी याच दिवशी आम्ही एकत्र होतो। अजितदादा खूप संवेदनशील नेतृत्व असं त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केलेला आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा एक भाऊक अशी पोस्ट केलेली आहे। त्यांनी तसं ट्विट केलेलं आहे आणि हे दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आलं। अजितदादांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्व नेते एकत्र जमलेत। त्या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। छगन भुजबळ नाशिकमधली आपण दृश्य पाहतोय। त्या ठिकाणी सुद्धा छगन भुजबळ यांच्या समवेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। नाशिकमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अजितदादांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। नाशिकमधली आपण दृश्य पाहतोय। त्या ठिकाणी छगन भुजबळ उपस्थित आहेत। छगन भुजबळ यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। स्वर्गीय अजितदादा पवार यांचा खरं तर आजचा दिवस म्हणजे वाढदिवस साजरा केला जात होता। त्याच निमित्ताने सुनील तटकरे यांनी एक प्रतिक्रिया दिलेली होती की मागच्या वर्षी अजितदादा आमच्या समवेत होते, मात्र दुर्दैवाने आज त्यांची जयंती साजरी करावी लागते आणि त्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते सुद्धा भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। सुनेत्रा पवार यांनी सुद्धा एक अतिशय भावनिक अशी पोस्ट केली। सुनील तटकरे यांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना याच्या जयंतीनिमित्ताने अश्रू अनावर झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।